जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा राम सन्निध आहे। मना सज्जना सत्य शोधून पाहे। अखंडित भेटी रघुराज योगू। मना सांडिरे मीपणाचा वियोगू। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 186 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थांनी आत्मज्ञानाची अवस्था आम्हाला गेल्या श्लोकामध्ये सांगितली। एखादा आत्मज्ञानी सत्पुरुष ज्याला बाह्यांगाने आपल्याला कदापि ओळखता येणार नाही, त्याच्या सिद्धी, त्याच्यामध्ये असलेलं सामर्थ्य हे कदाचित त्याच्या आत्मज्ञानाचं प्रगटीकरण करणारच उदाहरण असेल असं नाही। कारण अनेक सिद्धी ज्या मायेच्याच अखत्यारीमध्ये असतात त्या साधकाला या भगवंतापासून बऱ्याचदा दूर नेतात। त्यामुळे या रामरूपाशी संलग्न झालेला जीव हा अत्यंत स्वतःला दडवून ठेवतो, लपवून ठेवतो एखाद्या हिरव्या चाफ्याप्रमाणे। जसा तो हिरवा चाफा शोधला तरी कळत नाही, सापडत नाही, त्याप्रमाणे बऱ्याचदा हे आत्मज्ञानी संत सगळं काही जाणूनही, सगळं काही कळूनही जनामध्ये एखाद्या सामान्यांच्या प्रमाणे राहतात। मला या श्लोकाचं वर्णन करत असताना वेळेअभावी आमच्या श्री महाराजांचे गुरु तुकामाई जे येहळगावचे आहेत, नांदेड जिल्ह्यातले, त्यांचं उदाहरण देण्याचं राहिलं। बघा, हा आत्मज्ञानी संत बाह्यांगाने बघायला जावं तर त्याला वेडा तुका म्हणायचे। चिखलामध्ये लोळत असायचा, लहान मुलांशी खेळत असायचा, कधी कधी कुत्र्यांना, मांजरांना, वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये, कधी एखाद्या उन्मत्त झालेल्या अवस्थेमध्ये, तर कधी अत्यंत प्रेमाळू कनवाळू झालेले असे तुकामाई। काय जाणणार आपण त्यांची बाह्यांगाने अवस्था। त्यामुळे श्री महाराज ज्या तुकामाईंच्या मार्गदर्शनाने, कृपेने या ब्रह्मचैतन्य पदापर्यंत आले, त्यांनी एक अत्यंत महत्वाचं वाक्य लिहून ठेवलंय की कोणाचाही परमार्थ हा बाहेरून तुम्हाला कधीही कळू शकत नाही, तो आतमध्ये किती मुरलाय। वेळ प्रसंगी तो भयातीत आहे का, निश्चिंत आहे का, याच काही छोट्या छोट्या खुणा आहेत की ज्यामधून या आत्मज्ञानाचा कवडसा आपल्याला कळू शकतो। परंतु काही लोक हे स्वभावतःच निर्भय असतात, म्हणून मग ते आत्मज्ञानी झाले का, हा देखील एक प्रश्नच आहे। सज्जनो, निर्भयता ही केवळ परिस्थितीनुसार नाही, तर मनाची भ्रांत सुटणं म्हणजे निर्भय होणं आहे। परिस्थिती जेव्हा येईल तेव्हा येईल किंवा कदाचित येणारही नाही, पण मनाची ती भ्रांत सुटून निश्चिंत होणं। आपण आजच्या काळामध्ये इंग्लिशमध्ये सगळ्यांना म्हणतो थोडा रिलॅक्स व्हा, पण खरंच आपण रिलॅक्स होतो का हो? आपण नुसते बसतो, पण आपली भ्रांत सुटत नाही, आपली काळजी संपत नाही। आत्मज्ञान ही एकमेव अशी अवस्था आहे जिथं निश्चिंतता येते, तिथं खऱ्या अर्थाने आराम, विश्राम ही स्थिती जीवाला प्राप्त होत असते। मग हे आत्मज्ञान कुठं मिळतं बरं? काय करायला पाहिजे या आत्मज्ञानाला शोधायला, या हृदयस्थ आत्मारामाला जाण्यासाठी? समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये या रामाचा पत्ता सांगतायत बरं का। नीट लिहून घ्या पत्ता काय आहे, कुठं शोधायचं या आत्मारामाला, काय करावं लागेल त्याच्यासाठी। समर्थ म्हणतात
सदा सर्वदा राम सन्निध आहे. सतत निरंतर असा एक क्षण नाही की जिथं हे आत्माराम तत्व तुमच्या बरोबर नाही. निरंतर ते तुमच्या बरोबर आहे. यापेक्षा अजूनही काय उपेक्षा असावी ना आपली. मला कधी कधी असं गमतीने वाटतं की बघा, नवरा बायको म्हणा किंवा दोन मित्र म्हणा, गाडीमधून फिरत कुठेतरी लांब निघालेले आहेत आणि 2-3 तासाच्या प्रवासामध्ये जर ते दोघही एकमेकांशी एक वाक्य देखील बोललं नाहीत, तर आपल्या लक्षात येतं की हे निश्चित काहीतरी नाराजीचं कारण आहे. होय की नाही? एकमेकांशी बोललेच नाहीत. पण हेच उदाहरण तुम्ही आपल्या स्वतः बरोबर घ्या की जो राम तुमच्या बरोबर निरंतर आहे, एक क्षण देखील तुमच्यापासून लांब राहत नाही बरं का. तो सोडतच नाही तुम्हाला. उपनिषदामध्ये एक श्लोक आहे ना, द्वा सुपर्णा सयुजा सखाया. एकाच झाडावरती बसलेले हे दोन पक्षी आहेत. सुवर्णाचे पंख आहेत दोघांना. एक आहे जीव, एक आहे शिव. पण कसे आहेत हे दोन पक्षी? तो जो शिवरूपी पक्षी आहे ना, तो या जीवरूपी पक्षावर खूप प्रेम करतो, अत्यंतिक प्रेम करतो. पण जीवरूपी पक्षाला शिवरूपी पक्षाकडे बघायला वेळच नाही, कारण तो निरंतर या वृक्षावरती लागलेली फळं, ही सुखदुःखी रूपी फळं खाण्यामध्ये निमग्न आहे. पण या शिवाचं इतकं प्रेम आहे ना या जीवावर की तो म्हणतो, ठीक आहे बाबा, तुला आता या विषयरूपी फळांचा स्वाद घ्यायचा, तर मी तुझी वाट बघत तटस्थपणे, त्रयस्थपणे, साक्षीत्वाने तो बघत राहतो. आणि इथं जीव त्याच्याकडे पाठ करून सुख दुःखाच्या या सगळ्या फळांना चाखत राहतो. मला सांगा, 2-3 तासाच्या प्रवासामध्ये एक वाक्य जर आपण एकमेकांशी बोललो नाही, तर ती नाराजी खूप काळ टिकते, आयुष्यभर. आणि आयुष्याच्या नंतरही जो राम माझ्या बरोबर आहे, हे जे माझं आत्मस्वरूप माझ्या बरोबर आहे, आणि त्याच्याकडे मी ढुंकूनही बघत नाही, त्याच्याशी कधी बोलत नाही, त्याला कधी सन्मुख जात नाही, कधी त्याचं प्रेम अनुभवत नाही, काय करावं याला? जो खरं माझा आहे, जो सर्व दृष्टीने मला सांभाळतोय, जो माझ्यावर अत्यंतिक प्रेम करतोय, जो मला कधीच कुठल्याही अवस्थेमध्ये सोडत नाही, दुःखाची फळं चाकताना माझा असलेल्या अश्रूंना देखील जो साक्षीत्वाने बघतो, जो माझ्या प्रत्येक स्थितीमध्ये माझ्या बरोबर राहतो, असा तो रामराया. समर्थ म्हणतात, सदा सर्वदा राम सन्निध आहे. खरोखर ही आत्मज्ञानाची स्थिती कशी आहे ना, म्हटलं तर अत्यंत निकट आहे, अखंडित आहे. बरं, तो सदा सर्वदा राम सन्निध आहे म्हटल्यानंतर त्याला कुठल्या वनामध्ये जाऊन शोधायची गरज आहे का? तपस्या करून एखाद्या गुहेमध्ये सर्वसंग परित्याग करूनच तो सापडेल असं आहे का? अर्थात या गोष्टीचं देखील महत्व आहे, नो डाऊट. कारण मनुष्याला एकांतिक झाल्याशिवाय त्या रामाला शोधताच येणार नाही. आम्ही का एकांतिक व्हायला पाहिजे? कारण ही सुखदुःखाची फळं ही आम्हाला लोकांतामध्ये राहून साखावीच लागतात, आणि मग त्या लोकांतामध्ये आम्हाला एकांत राखता येत नाही. ही आत्मज्ञान मुरलेल्या संताची स्थिती असते की तो प्रपंचामध्ये असतानाही, लोकांबरोबर राहत असतानाही तो त्याचं मौन सांभाळू शकतो. श्री महाराजांचं ते प्रसिद्ध उदाहरण आहे ना, की महाराजांच्याकडे सगळे प्रापंचिक लोकच यायचे. कोणाच्या काही कटकटी, कोणाचे काही प्रश्न, कोणाच्या काही चिंता, मुलाचं, मुलीचं, घरातलं, तब्येतीचं, पैशाचं, न जाणे अनंत अडचणी घेऊन हे जीव त्यांच्याकडे यायचे. महाराज म्हणायचे, काय आम्हा संतांचं प्रारब्ध होतं माहित नाही, रामाने आम्हाला तुमच्यासारख्या प्रापंचिकांमध्ये टाकलं. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत मी निरंतर प्रपंचच बोललो, पण रामाने फार मोठी कृपा केली. त्याने माझं मौन कधीही भंग होऊ दिलं नाही. आहा, काय ही संताची स्थिती आहे. वाणीने निरंतर प्रपंचाचं बोलतायत, पण आतमध्ये मौन आहेत. म्हणजे हा देह एखाद्या यंत्राप्रमाणे या सगळ्या आलेल्या दीन मंडळींची सेवा करणारा हा दीनदास आपल्या अंतरंगामध्ये मात्र आपल्या रामस्वरूपाशी निमग्न आहे. सज्जनो, ही आहे आत्मज्ञानाची स्थिती. पण हे महाराजांना जाणता आलं, कारण त्यांनी नैमिषारण्यामध्ये एकांतामध्ये तप केलं, त्या रामाला जाणलं, प्राप्त केलं, त्याला शरण गेले.
आपलं सर्वस्व त्याला समर्पित केलं, आणि मग ही एकाच देहामध्ये, म्हणून त्यांना देही असो न विदेही असं म्हटलं जातं. देहाची सुखदुःख देहाच्या माथ्यावरती मारून सतत निरंतर त्या रामस्वरूपाशी निमग्न राहणं म्हणजे सदा सर्वदा रामसन्निध आहे या स्थितीची अनुभूती घेणं आहे. समर्थ म्हणतात, सदा सर्वदा रामसन्निध आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे. अरे मना, तू सज्जन आहेस ना, हे सत्य शोधून तर बघ. या मनाला ही एक प्रचंड मोठी शक्ती भगवंताने दिलेली आहे की हे मन त्या रामस्वरूपापर्यंत जाता येणार नाही, ठीक आहे, पण ते रामस्वरूपाच्या अति निकट जाऊ शकतं. आणि अति निकट गेलं असता चुंबकीय शक्तीप्रमाणे त्या मनामधून ही जाणीव उन्मन होऊन त्या रामरूपापर्यंत जाते. पण प्रयत्नांनी आपण ते मन त्या स्वरूपापर्यंत नेऊ शकतो, याचं नाव आहे साधन पुरुषार्थ. त्या मनाला त्या रामस्वरूपाच्या अत्यंत निकट नेण्याचं धारिष्ठ या मनालाच करावं लागतं. पण मनाची दिशा काय झाली आहे? मनाची दिशा इंद्रिया अधीन झालेली आहे. हे मन या इंद्रियांच्या सिंहासनावरती बसलंय आणि प्रत्येक इंद्रियाकडून त्याला जसं हवंय तसे त्याचे चोचले फिरवून घेतंय. हे मन सांगते जिव्हेला ही रचना पूर्ण कर. हे मन सांगते श्रुतीला, कर्णांना की मला काहीतरी 4 चांगले शब्द ऐकव. हे मन सांगते डोळ्यांना की मला आनंद होईल असं दृश्य दाखव. या मनाला जर आतमध्ये वळवायचं असेल तर त्याला एक मार्ग आहे, त्याला मारून, धोपटून, दाबून सप्रेस करायचं आणि त्याला म्हणायचं की तू या इंद्रियांच्या दिशेने बघितलंस तर याद राख, खबरदार. सज्जनो, पण ही आमच्यासारख्या प्रापंचिकांना जमणारी स्थिती आहे का? आम्हाला तर क्षणभर देखील मनावरती काबू आणता येत नाही. मग अशा वेळेला आम्हा प्रापंचिकांसाठी संतांनी फार चांगला बोध दिला. जसं एखादं खट्याळ पोर असताना सगळं गाव त्याला नावं ठेवत असतं. मग कधीतरी त्याची आई त्याला मांडीवर घेऊन बसते आणि त्याला म्हणते, बघ बाळा, तू चांगला आहेस बरं का, मला माहिती आहे तू असा नाही आहेस, पण आपण आता असं वागायला नको की नाही, आपण नीट वागायला पाहिजे की नाही. जेव्हा सगळं जग त्याला कानफाट्या म्हणत असतं त्यावेळेला त्याची आई त्याला मांडीवर घेऊन त्याला ओंजारून गोंजारून समजावून सांगते. थोड्या वेळ का होईना ते लेकरू शांत होतं. आईच्या शब्दासाठी प्रेमाने तिच्या सारखं वागायला लागतं, होय की नाही? सजन, हे खट्याळ पोरग दुसरं तिसरं कोणी नसून आपलं मनच आहे. श्री महाराज म्हणायचे की आपल्या मनातले विचार इतरांना कळत नाहीत. हे भगवंताने फार मोठी आपल्यावरती देणगी दिलेली आहे. अन्यथा आपली तर क्षणोक्षणी लोकांशी भांडणं झाली असती. परंतु आपल्या मनामध्ये जो काही चाललेला विचार आहे तो आम्ही जाणतो. आपल्यालाच बऱ्याचदा आपल्या मनाचा धिक्कार करावासा वाटतो. सगळेजण एकच म्हणतात, हे मन किती चंचल आहे, हे मन किती वैरी आहे, हे मन किती त्रास देतं. मग अशा वेळेला समर्थांसारखे संत म्हणतात, मना सज्जना. अरे सज्जना, अरे तू चांगला आहेस रे मना, तू वाईट नाही आहेस. काय झालंय, फक्त तुझी दिशा चुकलीये बाळा. तू या इंद्रियांमधून जे वाहतोयस ना, थोडा वेळ साधन करण्याच्या निमित्ताने का होईना या इंद्रियांकडे पाठ करून बसशील का बाळा? तू सज्जन आहेस बर का. तुला प्रत्येक वेळेलाच या इंद्रियांच्या भोगानेच स्वतःला आनंद निर्माण केला पाहिजे असं नाही. अरे आनंद तुझ्या मागच आहे. बघा, आपण भीमरूपी म्हणताना काय म्हणतो, मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. म्हणजे हनुमंताचा वेग हा मनाच्या पेक्षा जास्त होता, हा एक त्याचा अर्थ झाला. पण गुरुकृपेने त्यामध्ये एक आणखीन अर्थ मला जाणवतो की मनासी टाकिले मागे, ज्याला आपलं मन फिरवता येतं, आपल्या मनाला वळवता येतं, जे मन इंद्रियांना निरंतर सन्मुख राहतं, त्या मनाची पाठ करून, त्या मनाला इंद्रियांकडून पाठ करून आतमध्ये ज्याला वळवता येतं. श्री महाराज म्हणायचे, ज्याला परमार्थ साधायचा आहे त्याने जगाकडे पाठ करायला शिकावं. जगाकडे पाठ करणं म्हणजे सर्व संग परित्याग नाही. या इंद्रियांच्या अधीन होऊन जी आमच्या या देहाला असमाधानाची अवस्था झाली आहे ना, हा जो एक मन सतत अस्वस्थ राहण्याची अवस्था झाली आहे ना, बघा का
कारण इंद्रिय अपूर्ण आहेत, एकदेशीय आहेत. ते बिचारे तेवढ्या वेळापुरताच आनंद देऊ शकतात आणि मनाला तर निरंतर आनंदाची गरज आहे. मग आम्ही सगळा व्याप का मांडलाय हो? हे सगळं नोकरी, धंदा, पैसा, हडका, प्रपंच, मुलं बाळ सगळं कशासाठी? आनंदासाठी मांडली आहेत. आम्हाला आनंद हवाय. आणि या मनाला काही केल्या या गोष्टींमधून शाश्वत आनंद मिळत नाही. क्षणिक आनंद मिळतो तेवढ्यापुरता, पण शाश्वत आनंद मिळत नाही. आणि आमच्या मनाला निरंतर आनंदाची चटक लागल्यामुळं मन सतत अस्वस्थ राहतं, कारण त्याला सतत आनंदाची. आणि मग इंद्रिय म्हणतात, बाबा आणून कुठून आनंद आता? तो एखादा दारुड्या असतो ना, बघा दारू पिणाऱ्या माणसाचं एक परिस्थिती कशी असते की सुरुवातीला तो थोडीशी दारू कोणीतरी आग्रह केला म्हणून घेतो, मग हळूहळू त्याला त्याची सवय लागते, मग व्यसन लागतं. मग त्याची एक अशी टप्पा येतो व्यसनाचा की जिथं कितीही प्याली तरी त्याला ती चढत नाही, मग त्यामुळे तो वेड्यासारखा प्यायला लागतो. तसं मनाचं आहे, आनंद घेणं, आनंद घेणं, आनंद घेणं ही त्याची गरज आहे. आणि मग त्याला आनंद मिळत नाही, मग तो सैरभैर होतो. मग कधी डोळ्यांना म्हणतो, अरे टीव्ही बघा, कोणाला तरी कानांना फोन लाव, कुठल्या तरी हाताने काहीतरी स्पर्श कर, काही ना काहीतरी जिव्हेच्या आधाराने रसना तृप्त कर. हे का होतंय? हे मनुष्य का चंचल झालाय? कारण मनाची दिशा त्याला वळवता आली नाहीये. आपण भगवंताला एकच सांगावं की साधन करणं म्हणजे थोडा वेळ या इंद्रियांना आराम देणं, रेस्ट देणं, मन वळवणं. आणि मग हा अभ्यास थोडा थोडा वेळ वाढवत नेणं. 5 मिनिटाचं, 10 मिनिटं, 10चं 15 मिनिटं. आणि एक टप्प्यावरती मनाला त्याची चटक लागली ना की मन म्हणतं, अरे हाच मला मार्ग पाहिजे होता, मला हेच हवं होतं. अरे इंद्रियानं तुमच्यामध्ये काही अर्थ नाही बरं का, आता मी ज्या मार्गावरती चाललोय तिकडं मला जाऊ द्या. मना सज्जना सत्य शोधून पाहे. हे आहे मनाने इंद्रियांकडे पाठ फिरून आत्मस्वरूपाची वाटचाल करणं. सदा सर्वदा राम सन्निध आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे. अखंडित भेटी रघुराज योग. मना, मी तुला निश्चित सांगतो, अनुभवाने सांगतो, तू एकदा का हा मार्ग स्वीकारलास ना तर रामराया तुझा हात हातामध्ये धरून चालायला लागेल. अरे म्हणजे या मनाला वाटचाल करण्यासाठी पाऊल देखील टाकायची गरज नाहीये. ज्या क्षणी मनाने वळलं त्या क्षणी मनाला राम भेटला. बघा काय गंमत आहे. म्हणजे मन जेव्हा इंद्रियांच्या दिशेने होतं त्याही वेळेला राम होताच. महाराज म्हणायचे, लोक अनेकदा अंधारामध्ये दुष्कर्म करतात, जिथं आपल्याला कोणी पाहत नाही अशा ठिकाणी दुष्कर्म करतात, पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की तुमच्या प्रत्येक कर्माचा हा शिवरूपी पक्षी साक्षी आहे ना, तो बघतोय ना. पण देहबुद्धीच्या पातळीवरती आम्हाला कधी याची जाणीवच होत नाही. आपल्याला वाटतं की आम्ही तर एकांतिक आहोत, आपण केलेलं पाप हे जगापुढे येत नाही, पण तो शिवरूपी पक्षी आपल्याला निरंतर पाहतच असतो ना. म्हणजे त्याही अवस्थेमध्ये तो रघुराज माझ्या बरोबर होताच, पण मला त्याची किंमत नव्हती, मला त्याची जाणीव नव्हती, मला ती अस्तित्व बुद्धी नव्हती. मन ज्या क्षणी या रामरूपाकडे वळतं त्या क्षणी लक्षात येतं की अरे तो तेव्हाही माझ्या बरोबर होता, आणि आत्ता जसं मी या इंद्रियांच्या सुखाकडे पाठ केली त्याबरोबर त्याने देखील माझ्याकडे तोंड केलं. आहा, बघा पृथ्वीवरती अंधार होतो, सूर्य निरंतर तळपतोय, पृथ्वीच त्याच्याकडे पाठ करते, तेव्हा पृथ्वीला अंधार भोगावं लागतं. रामराया निरंतर आपल्या बरोबर आहे, फक्त देहबुद्धीने आपण त्याच्याकडे पाठ करतो आणि स्वतः या देहबुद्धीच्या अज्ञानामुळे सुख शोधत राहतो. थोडंसं सूर्य सन्मुख झालं की सगळा अंधार पळून जातो. त्या क्षणी त्या अंधाराची जशी निवृत्ती होते त्याप्रमाणे तुम्ही मन एकदा इंद्रियांपासून वळवलं, हा मीपणा सांडला. या देहाच्या आधाराने सुख मिळवणं म्हणजेच मीपणा आहे, तो एकदा सोडला की अखंडित भेटी रघुराज योगू. मना सांडी रे मीपणाचा वियोगू. मना, हा मीपणा सोड आणि बघ, हे सुख तुझ्यासाठी अगदी तुझी वाट बघत तुझ्या समोर उभा आहे. त्या सुखाचा आनंद घे ज्याची तुला अत्यंत गरज आहे. मना, ती स्वस्थता, ती निश्चिंतता, ती भयातीत अवस्था या रामदर्शनाने तू प्राप्त कर. हे समर्थांचं सांगणं. सज्जनो,
उद्याच्या सत्रामध्ये आपण पुढील श्लोकाचं चिंतन बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.